तुकाराम कारंडे साहेबांचा जय रोदास जय भीम. पंथाचे संत गुरु रविदास यांच्या स्मृतीला वंदन करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार नेते क्रांतिकारी नेते चर्मकार उदयसम्राट असलेले आमच्या सगळ्यांचे लाडके समस्त चर्मकार बांधवांचे आधारस्तंभ आदरणीय बबनराव घोलप उर्फ नानासाहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी ही संघटना झटत असते काम करत असते. त्याच माध्यमातून आज मुंबईचे अध्यक्ष दादाभाऊ माने यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने यांच्यासोबत असलेले आमचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष बाबू गोरे, मुंबईचे गटाध्यक्ष आहेत उत्तर मुंबईचे सूर्यकांत कांबळे, तसंच मुंबईचे अध्यक्ष गटाचे बाळू आहिरे आणि आदरणीय पंढरनाथ पवार साहेब, महिला अध्यक्षा किशोरीताई या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी हा जो स्टॉल सुटल्यानंतर त्या बिल्डरला घेराव घातल्यानंतर त्या बिल्डरची सामंजस्याने भूमिका मांडली. परंतु ती भूमिका त्यांनी ऐकली नाही. त्यांना वाटलं की चर्मकार काय करू शकतील. मग या लोकांनी मिळून एकत्रपणे समाजाला करून या ठिकाणी त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तो दाखल केला, त्याची केस चालू आहे. तत्पूर्वी ती केस चालू असतानाच आपल्या समाजात असेही काही लोक आहेत ज्यांनी नाव सांगितलं नाही, पण त्यांनी पैसा गोळा करून आपल्या जे उनवणे आहेत आसाराम उनवणे या चर्मकार बांधवाला नवीन स्टॉल दिलेला आहे. त्या स्टॉलचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला लाभलं. माझा त्यामध्ये काही वाटा नसला, फक्त उद्घाटनाला आलो असतो. तरी दादाभाऊ मानेच्या माध्यमातून आमच्या मार्गदर्शनाखाली त्याचं काम जोरात सुरू आहे आणि मला अभिमान वाटतो की दादाभाऊ माने, बाळू गोरे, बाबू गोरे, बाळू आहिरे किंवा सूर्यकांत कांबळे आणि इतर जे आमचे रामदास कदम वगैरे हे सगळे लोक चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे काम अशाच पद्धतीने सुरू राहील याची मी ग्वाही देतो. आदरणीय नानांना जे अपेक्षित आहे समाजामध्ये समाज जागृती करण्यासाठी ते आम्ही या ठिकाणी करत राहू एवढा शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजा, जय भीम.